येवला येथील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात रविवारी रवी प्रदोषनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सायंकाळच्या सुमारास मंदिरात महादेवाच्या पिंडीवर शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे मंदिर परिसरात नंदीभोवती साकारण्यात आलेली आकर्षक आणि नयनरम्य महाकाल रांगोळी। या भव्य रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। मंदिरात आलेल्या भाविकांना रुद्राक्ष, बेलपत्र आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दुग्धाभिषेक, महाकालाची मनमोहक रांगोळी आणि महाप्रसादाच्या उत्तम नियोजनामुळे दिवसभर संपूर्ण महामृत्युंजय मंदिरात भक्तिमय वातावरण आणि शिवभक्तीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज महामृत्यू मंदिरात रवी प्रदोष साजरी केली व महादेवाला फुलांच्या हारांनी सजवलं। नंदीभोवती छान सुबक रांगोळी काढली आणि मला महादेवाने आज अभिषेक करायचा एकदम मस्त, म्हणजे माझ्या मनातही नव्हतं की आज मला बाबाच्या मूर्तीला अभिषेक करायला भेटणार आहे। आणि दर प्रदोषला लई मोठा कार्यक्रम होतो, इथं प्रसाद वाटप होतो, गर्दी राहते, लहान मोठे वृद्ध माणसं बाया सगळे राहतात। बाबांची कृपा चांगली आहे, मला अनुभव आलेले बाबांचे बस होती। महाकालची अशी शुभ म्हणजे रांगोळी काढण्यात आली आणि तिथं शिवभक्तांनी खूप मेहनत घेतलेली आहे रांगोळी काढताना। आणि मध्ये पण बाबाच्या मूर्तीला सजवलेलं आहे शिवभक्तांनी आणि मला आरती करायचा व अभिषेक करायचा बाबांनी संधी दिली। अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये इथे नेहमी अभिषेक वगैरे सकाळी होतो असतो। सोमवारी सकाळी अभिषेक होतो आणि इथं प्रदोषच्या दिवशी महाआरती पूजा वगैरे होते संध्याकाळी 4 वाजता आणि महाप्रसाद देखील वाटला जातो। बेलपान आणि रुद्राक्षाचे वाटप होते। आज महामृत्युंजय मंदिर येवला या ठिकाणी रवी प्रदोष असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये भोलेबाबांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। महामृत्युंजय मंदिर या मंदिरामध्ये विविध सण उत्सव मोठ्या धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात। तसंच श्रावण महिन्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। तरी सर्व भाविकांना मी आवाहन करतो की तुम्ही देखील या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घ्या। सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता। चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा। शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।